अभंग का निवडला हो महाराज? आमच्या सर्वांच्या पाठ असलेला अभंग एवढा सोपा का निवडला? त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे, आम्ही परंपरेनं कार्य करतो, नाही करत असं नाही. कार्य आम्ही परंपरेने करतो, पण तेच कार्य परंपरेने केल्यापेक्षा ते तर करावंच, पण विचाराची त्याला जोड असेल तर ते कार्य विशेष फलदायी ठरतं. आणि त्याही पेक्षा पुढचा मुद्दा लक्षपूर्वक ऐका. कोणतंही कर्म संसारातील असो वा परमार्थातील असो, कोणतंही कर्म प्रारंभ करताना, कर्म म्हणजे काम, कार्य, कोणतंही कार्य प्रारंभ करत असताना अगोदर आपण स्वतःच्या मनाला आपण स्वतःच प्रश्न विचारावा. प्रत्येक कोणते संसारात असो वा परमार्थात असो, स्वतःच्या मनाला आपण स्वतः प्रश्न विचारावा की हे मी का करतो. काय विचारावा? हे मी का करतो. कार्य प्रारंभ करण्याच्या अगोदर प्रश्न विचारा, हे मी का करतो. कारण हे मी का करतो असा प्रश्न स्वतःला विचारला आणि त्यातून हुंकार निघतो, प्रतिसाद निघतो, उत्तर निघतं आपल्या मनातून की हे केल्यानंतर वाईट होणार आहे असं डोक्यात आलं की माणूस ते कार्य करण्याकरता प्रवृत्त होणार नाही, कार्य थांबेल. आणि हे केल्यानंतर मला फायदा होणार आहे, हे कार्य चांगलं आहे असं म्हटलं की कार्य करण्याकरता मनुष्य प्रवृत्त होतो. विठ्ठल 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 त्याकरता कोणतंही कार्य प्रारंभ करताना अगोदर स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावा, हे मी का करतो. संसार असो परमार्थ असो, माणसाकडून पाप घडणार नाही, माणसाकडून वाईट होणार नाही, एवढी सोपी युक्ती आहे. फक्त हे का करतो, परिणामाकडे पाहून माणसाने कार्य जर केलं तर तो माणूस कधी दुःखात पडत नाही, कधी अंधारात जात नाही. परिणामाकडे पाहून काम करावं. कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना अरे युद्ध कर, युद्ध कर. अर्जुन सांगतो, देवा युद्ध करणार नाही का? न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यं सुखानी च किन्नो राज्येन गोविंद किं भोगरी जीविते नवा. भिक्षा मागण्याची वेळ आली तरी चालेल, जंगलात राहील, भीक मागेल, पण युद्ध करणार नाही. का करणार नाही अर्जुना युद्ध? अर्जुन सांगतो, देवा पतंती पितृ हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया. स्वतःच्या पुण्याने माझे पितर स्वर्गाला गेले असतील, मी जर या नातेवाईकांना आपतेष्टांना मारलं तर पाप होईल आणि त्याचा परिणाम ते नरकाला जातील, म्हणून मी युद्ध करत नाही. विठ्ठल विठ्ठल तेव्हा अर्जुन युद्ध करत नाही. भगवान हसू लागले. श्रीमद भगवद्गीतेत आपण धर्मग्रंथ, हिंदू धर्मग्रंथ गीता, भगवान हसतायत. अर्जुना अरे स्वतःला शहाणा समजून घेतो, स्वतःला पंडित म्हणून घेतो, युद्ध कर म्हटलं की रिवर्स टाकतो तुझ्या गाडीला. अरे म्हणावा काय तुला? अशोच्या नानोशोच संप्रज्ञा वादांश भाषचे गतासून गतासूंश नानोशोचंती पंडिता. अरे पंडिताची व्याख्या आहे, गतासून च अगतासून न अनुशोचंती पंडितः. गेलेल्या गोष्टीचा खेद करत नाही, गेलेल्या वेळेचा खेद करत नसून राहिलेल्या वेळेचा सदुपयोग करतो, त्याला शहाणा म्हणतात. आणि गेलेल्या वेळेचा खेद करत बसून डोक्याला हात लावून बसतो, पश्चाताप करतो, राहिलेल्या वेळेकडे लक्ष देत नाही, त्याला मूर्ख म्हणतात. विठ्ठल विठ्ठल कोणतंही कार्य करताना परिणामाकडे बघा आणि मग कार्य करा. कधी आपण तोट्यामध्ये जाणार नाही, पापाकडे जाणार नाही, संसार असो परमार्थ असो. तसं आम्ही परंपरेने सुंदर ते ध्यान गातो, भजन करतो, देवाचं चिंतन करतो, पण हे करत असताना परंपरेने कार्य केल्यापेक्षा त्याला विचाराची, ज्ञानाची सांगड असू द्यावी, मग ते कार्य आपल्याला विशेष फलदायी ठरत आहे. परंपरेने वाक्य लक्षात ठेवा, कधी कधी परंपरेने कार्य केलं तर ते कधी कधी अंधश्रद्धेकडे घेऊन जात आहे. जर विचारलं का हो तुम्ही संक्रांत का साजरी करतात? आमचे वडील करत होते. वडिलांना विचारा तुम्ही का साजरी करतात? आमचे वडील करत होते. ही चालली परंपरा. गतानुगते के लोकेन लोक परमार्थिका, आंधळ्याची पाठी लागले आंधळ. याला म्हणतात सत्य. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे सत्य. विठ्ठल विठ्ठल सिस्टमवाले लाईटवर कधीच भरोसा ठेवायचा नाही, तुम्ही सुद्धा ठेवायचं नाही. लाईट म्हणजे एखाद्या माणसाची दुसरी सत्य. विठ्ठल 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 जी पहिली असते ना ती त्याच्या मनासारखं वागते, पण जी दुसरी असते ना, चालले जा बाई,
तिच्या मनासारखं याला वागावं लागतं. तशी लाईट आहे, चाललंय चालली, कोण काय म्हणतंय, आले आली, अशी अवस्था आहे. विठ्ठल 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 माझा विषय हा होता, परंपरेने गतानुगते लोके आणि आपण परंपरेने कार्य केल्यापेक्षा विचाराची सांगड देऊन कार्य करा, ते कार्य विशेष फलदायी ठरतं. जाऊ द्या, विषय लांबवत नाही. तेव्हा आम्ही भगवंताचं चिंतन करतो, देवाची परमार्थ करतो, साधना करतो, पांडुरंग परमात्माचं ध्यानही करतो, नामचिंतन करतो. पण तो देव आहे कसा, राहतो कसा, तो आला कुठून, त्याला आणलं कोणी, आणि आलेला देव दिसतो कसा, याचं चिंतन करायचं आपल्याला. मग थांबायचं. विठ्ठल 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 विचाराची जर सांगड असेल त्या माहितीला, तर ती आपल्याला श्रद्धेकडे घेऊन जातंय. आणि अंधश्रद्धेसारखं जर विचाराची सांगड नसेल तर अंधश्रद्धेकडे ते कार्य घेऊन जातं. उदाहरण थोडक्यात सांगतो, एक अर्ध्या मिनिटात प्रसंग आहे. आपल्याकडे एखादी जर महाराज आले, एखाद्या घरी सप्ताहाच्या निमित्ताने महाराज जर आले, महाराज आल्यानंतर घरातले शहाणी माणसं असतात ते दर्शन घेतात, घरातले समजदार माणसं दर्शन घेतात. पण लहान मुलांना काही ज्ञात नसतं, ते आपले बसलेले असतात मोबाईल घेऊन किंवा टीव्ही पुढे. मग आई वडील जातात, त्यांचं असं मानगुट पकडतात, इथं पकडतात. ते मांजर कसं आपण घरात सोडून देतो बाहेर दुसऱ्याच्या घरी, तसं ते लहान मुलाची मान पकडली की त्याला महाराजांच्या पायावर दाबतात, खाली खाली वाकवतात पाया पडण्यासाठी. असं करतात. त्या पोरांना काहीच कळत नाही, पण आई वडील त्यांचे मान दाबतात. हे झालं परंपरेनं करणं. पण तेच जर आई वडिलांनी मुलांना सांगितलं अगोदर, अरे हे कोण आहे, यांचं कार्य काय, हे करतात काय, यांचा अभ्यास काय, यांची सेवा काय, हे जर अगोदर आई वडिलांनी त्यांना जगामध्ये समजावून सांगितलं मुलांना, तर न सांगता ते मुलं येऊन दर्शन घेतील का. मानकुट दाबणं हे परंपरेनं आहे, आणि विचाराने सांगून त्यांनी या ठिकाणी दर्शन करणं हे आहे श्रद्धेने आहे. या दोन गोष्टी आहे. सुंदर ते ध्यान, आम्ही देवाचं चिंतन करतो, देवाला पाहतो, देवाची भक्ती करतो, पण तो देव दिसतो कसा याचं आम्हाला ज्ञान असावं, तो आला कसा याचं आम्हाला ज्ञान असावं, त्याचं गाव कोणतं, त्याचं ठिकाण कोणतं, तो येण्याचं कारण काय, आणि आल्यानंतर आम्हाला त्याचा फायदा काय याचं ज्ञान असेल तर आम्हाला भक्ती करण्याकरता अजून आनंद मिळतो. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या 3 चरणामध्ये सगुणाचं वर्णन केलंय आणि शेवटच्या चरणामध्ये निर्गुणाचं वर्णन केलं. देवाचे 2 रूप आहेत, देवा व ब्रह्मण रूपे, मूर्तांच्या व अमूर्तांच्या 2 रूप देवाची. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, 2 रूप आहे. मग या 2 रूपाचं चिंतन करताना सगुणाचं 3 चरणात वर्णन आणि निर्गुणाचं 1 चरणात वर्णन केलंय. वारकरी संप्रदाय असा संप्रदाय आहे, जगाच्या पाठीवर हा राजमार्ग आहे. काय आहे, आता एक नवीन मार्ग झाला बघा महाराष्ट्रामध्ये, त्याला समृद्धी महामार्ग म्हणतात. काय म्हणतात त्याला, समृद्धी महामार्ग. नावासारखा समृद्ध आहे, तसा वारकरी संप्रदाय हा समृद्धी महामार्ग आहे, राजमार्ग आहे. इथं बंधन नाही, इथं आडफाटा नाही, कोणी या डोळे झाकून नाही, उघडा मंत्र जाना, रामकृष्ण म्हणा, असा महामार्ग आहे. यारे यारे लहान थोर, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार, बाडी नारी नर आदी करून वेश्या राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, मोडून या वाटा सूक्ष्म दिसते, केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, मोडून या वाटा सूक्ष्म दिसते, केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा. वा, केला राज्यभार चाले, हा महामार्ग आहे. या महामार्गाची साधना करणं अत्यंत सोपं आहे, पण माणसं आपलं चांगलं आहे ते टाकून देतात आणि दुसऱ्याचं जे वाईट आहे ते घेण्याचा प्रयत्न करतात. उलट सांगू का, आपलं घरचं टाकून दुसऱ्याचं उष्ट खायची माणसाला, आपल्या माणसांना सवय लागली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोणावर टीका करत नाही, पण एक बघण्यासारखं आहे. रामकृष्णारी हरे राम 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 हरे हरे हा मंत्र आपलाच आहे, बरोबर आहे, पण त्याची किंमत आपल्याला कळली नाही. तो तिकडे गेला,
आपल्या भारतातून तिकडे गेला आणि तिकडे जाऊन मोकळ्या माळा गळ्याला फिट झाल्या आणि हरे कृष्ण तिकडून इकडे म्हणू लागल्यानंतर मग आम्हाला वाटतं हे तर काही विशेष आहे. मग आम्ही नाचू लागलो, हरे कृष्ण 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 हरी हरी. वाटतं की आपल्याकडंच आहे, पण आपलं आपल्याला किंमत नाही. आपल्याला फार होऊन आलं, इनडायरेक्टली आले का मग माणसाला त्याची किंमत कळते. योग आपल्या ऋषीमुनींनी आणि हा योग आणि तयार केला. योग साधना ऋषीमुनींनी सांगितली, पण त्याच्याकडे आपली भावना गेली नाही. हा योग परदेशात गेला आणि तिकडून योगचा योगा होऊन आला. मग सकाळी फुफू करत बसतो, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपलंच आहे पण त्याची आपल्याला जाणीव नाही. आपलंच आहे, किंमत नाही, त्याची जाणीव झाली पाहिजे. ही जाणीव करून घेतली पाहिजे. आपण त्याकरता मागे पडतोय आणि सध्याची स्थिती एवढी बिकट आहे की योग्य शास्त्र, संत वचन, शास्त्र अभ्यास कोणी करताना दिसत नाही. कोणाला वेळच नाही. कारण जी काही 18 पुराण आहे, 4 वेद आहे, 6 शास्त्र, इकडे बघायला वेळच नाही. कारण नवीन पुराण आली आता 10 वर्षात. जाऊ द्या चोपदार, तुम्ही इथंच थांबा. कारण उद्या जर कोणी म्हटलं की नांदगावचे महाराज आले त्यांच्या कीर्तनाला कुत्र सुद्धा नव्हतं, तर बोलायला राहू द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. काय होतं, त्याचा स्वभाव ते येतं, त्याचा मालक आलेला असेल, पण तुम्ही गेले का सर्वांच्या नजरा तिकडे जातात, ऐक नाही. आणि जे ड्रायव्हर असेल ना, इथे ड्रायव्हर, ती गाडी घाटाला लागली, गाडीचा जर मोसम कट झाला, मग ड्रायव्हरचा फोटो काढा. कसा फोटो येतो आपल्याला अनुभव असेल. गाडीचा मोसम कट झाला, अचानक आडवा कोणी आला, गाडीचा मोसम तुटला, ट्रॅक्टरवाल्याला विचारा, आता झालं ते, आता आम्हाला ट्रॅक्टर भेटला आहे की तो, त्याला विचारा मोसम कट झाल्यावर काय होतं. तसं कीर्तनाचा हा मोसम तुम्ही तिकडे गेले का कट होतो, तेव्हा त्या ड्रायव्हरला विचारा काय होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे कीर्तन हे असं आहे, सर्वांची एकाग्रता साधली गेली पाहिजे. तुमची एकाग्रता साधली तर मला या ठिकाणी सांगायला, शेतकरी बघा उदाहरण, आता तिकडे विषय चालला, माझा मूळ विषय राहून जाईल. शेतकरी आपण सर्व बरोबर ना. शेतकरी, पाऊस पडलाय, पाऊस पडला तरी तो पेरत नाही. बरं आऊत नाही का, आऊतही तयार आहे तरी पेरत नाही. बैल नाही का, बैलही आहे तरी पेरत नाही. बियाणं नाही का, सासऱ्याने ते बियाणं आणून दिलंय तरी पेरत नाही. बरं याला वेळ नाही का, हा काय लग्न कार्य तिकडे फिरतो का, काही इलेक्शन ते पण नाही, हा घरीच आहे. बरं आळशी व्यसनी, तसाही नाही. मग याला आळशी व्यसनी नाही, हा तयार आहे, बैलही आहे, आऊतही आहे, याला वेळही आहे आणि पाऊसही झालेला आहे, बियाणंही आहे तरी पेरत नाही. त्याला विचारलं का पेरत नाही हो, आपण शेतकरी आहे, बैल आहे, आऊत आहे, शेतकरी आहे, वेळ आहे, पाऊस झाला, बियाणं आहे तरी पेरत नाही. का पेरत नाही आपण, त्याचं करा ज्ञानोबर आहे, सांगता वापसा झालेला नाही. काय म्हणतात तुमच्याकडे त्याला, वाप, नाही का नाही. वाप झाल्याशिवाय सर्व जरी असेल तरी पेरता येत नाही. तसं तुमच्या अवधानाचा, तुमच्या एकाग्रतेचा वापसा झाला तर मला पेरायला बरं, नाही तर मी इकडे तिकडेच गवत कापत बसतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता वाटतंय वापसा झालाय, हरकत नाही, आता पेरायला हरकत नाही. जगामध्ये आपण नजर टाका, 2 वर्ग जगामध्ये प्रवाहामध्ये प्रवास करताना आपल्याला बघायला मिळते. ज्ञानोबरांच्या भाषेत एक विहंगम मार्ग, एक पिपिलिका मार्ग, म्हणजे पक्षाचा मार्ग आणि मुंगीचा मार्ग, हे 2 जसे मार्ग आहे तसे जाताना 2 मार्ग आहे. एक संपन्नतेचा मार्ग आहे आणि एक सफलतेचा मार्ग आहे. या 2 मार्गाने समाज जाताना दिसतोय. पण फरक पाहिला, नजर लावली तर संपन्नतेच्या रस्त्याला एवढी गर्दी की पाऊल ठेवायला जागा नाही. जशी काल ब्रह्मगिरीच्या आणि फेरीला प्रदक्षिणाला गर्दी होती, त्र्यंबकेश्वरला पाऊल ठेवायला जागा नाही, टू बी लॉट ऑफ फुल गर्दी. संपन्नतेच्या रस्त्याला पाऊल ठेवायला जागा नाही, एवढी गर्दी. आणि सफलतेच्या रस्त्याकडे पाहिलं तर कधीतरी एखादा जाताना दिसतोय. प्राप्तीची पहिले तरी विपाईला निघे, हे 2 मार्ग आहे. संपन्नतेच्या मार्गाला जाताना गर्दी आहे, सफलतेच्या मार्गाला एखादा जाताना दिसतोय. महाराज हे कळालं, पण संपन्न म्हणजे काय आणि सफल म्हणजे काय, म्हणजे लक्षात येईल मुद्दे. 2 टेबल लक्षात, 2 बाजूला. एक संपन्नतेचा टेबल घेऊ, नंतर सफलतेचा टेबल घेऊ. संपन्न म्हणजे काय, जगामध्ये संपन्न कुणाला म्हणतात, ज्याच्याकडे 3 गोष्टी आहेत त्याला जगात संपन्न ही व्याख्या लागू पडते. तसं तर आपण 4ही घेऊ शकतो. श्रीमंत, संपन्न म्हणजे श्रीमंत. इंग्लिश मध्ये श्रीमंत शब्दाला काय म्हणतात, काय म्हणतात, रिच, बरोबर आहे. रिच शब्दाचं स्पेलिंग काय, RIC
माझी काही शाळा जास्त झाली नाही, पण ऐकून ऐकून RICH बरोबर आहे. याचं लॉंग फॉर्म काय होतं बघा. रिच शब्दाचं श्रीमंत. रिच, R मीन्स रिलेशन, I मीन्स इन्कम, शी मीन्स कॅरेक्टर आणि H मीन्स हेल्थ. या 4 गोष्टी ज्याच्याकडे आहे त्याला जगात श्रीमंत वा संपन्न बोलतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संपन्न मग जगामध्ये संपन्न थोडक्यात हेल्थ, वेल्थ आणि रिलेशन या 3 गोष्टी, शरीर, संपत्ती आणि संबंध ज्याच्याकडे मजबूत आहे जगामध्ये त्याला संपन्न बोललं जातं. मग जगात संपन्न कोण आहे माणसामध्ये? ज्या तुकोबरायांचा अभंग आहे ते तुकोबराय संपन्न आहे का? अजून कोणी जगात संपन्न आहे? जगातल्या मोठ्या माणसाचा संपन्न माणसाची तुलना आपण करा. जगात संपन्न होऊन गेला एकच रावण. कोण झाला संपन्न? रावण. त्याच्याकडे सर्व होतं, सर्व, कसलीच कमतरता नाही. रावण संपन्न होता. तुकोबरायांची रावणाबरोबर तुलना करा. काय म्हणतील महाराज, काय डोक्यावर परिणाम झाला काय? सुरुवात करताना तुकोबरायांच्या बरोबर तुम्ही रावण घातला, मलाही पटत नाही, बरोबर आहे. पण कसं हिरा बघायचा असेल तर कुठेतरी गारगोटी बघावीच लागते. परीस बघायचं असेल कुठेतरी खापर बघावंच लागतं, बरोबर आहे का नाही? तसं तुकोबरायांची उंची बघायची असेल तर कुठेतरी रावण बघावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. संपन्नतेचा एक एक मुद्दा लक्षात घेऊन पुढे चालू. हेल्थ म्हणजे शरीर. रावणाचं शरीर आणि तुकोबरांचे शरीर तुलना करा संपन्नतेच्या बाबतीत. रावणाचं शरीर आणि तुकोबरांचं शरीर मला उत्तर द्या शक्य होईल त्याने. रावणाला किती तोंड आहे? किती तोंड होती? 10 तोंड. प्रत्येक दसऱ्याला जाळून जाळून पक्के पाठ झालंय. रावणाला 10 तोंड, दशानन, बरोबर. रावणाला 10 तोंड होती, तुकोबरायांना किती होते? एकच आहे. मग शरीराच्या बाबतीत संपन्न कोण आहे? बोला. रावण संपन्न आहे. एनर्जी, शरीराच्या बळाचा विचार करा. तुलना करतो आपण. शारीरिक बळ तुकोबरायांचं आणि रावणाचं विचारात घ्या. रावणाकडे किती बळ होतं? असं म्हणतात रावण सकाळी आंघोळ झाली की देवपूजा करायचा. कोण? बोलत चला. रावण. कोण? रावण सकाळी आंघोळ झाली, देवपूजा केली का आई बापाचं दर्शन घ्यायला यायचा. कोण? कोण? रावण. रावण हा राक्षस होता. रावण राक्षस होता तरी आई बापाच्या पाया पडत होता. म्हणजे मला पुढचं आठवत नाही म्हणून थांबलो असं नाही, तुम्हाला विचार करण्याकरता वेळ दिली. रावण राक्षस होता तरी आई बापाकडे पाहत होता. आता माणसं असून आई बापाला विचारत नसेल तर रावण म्हणायचं कोणाला? विठ्ठल विठ्ठल. आपल्या आईकडे आला, आई मला दर्शन घेऊ दे. रावणाच्या आईचं नाव कैकसी. देवपूजा मग करते देव घरात. ए बाळा थांब. आता विचार कर, रावण राक्षस, त्याची आई कोण? राक्षसीने. राक्षसी असून देवपूजा करते. सामान्य स्त्री जर देवाकडे ढुंकून पाहत नसेल तर राक्षसीने म्हणायचं कोणाला? योग्य जोड्या जुळवा. काही सांगते बाळा अरे थोडीशी पूजा राहिली, बाहेर आली की दर्शन देते. आई अरे सर्व देव माझ्या ताब्यात आणि कुणाची पूजा करते? आईने सांगितलं बाळा महादेवाची पूजा करते. पूजेला काय ठेवलं गाई? छोटासा फोटो आहे त्याच्याकडे पाहते पूजा करते. बाळा रावणाला अपमान झाल्यासारखं वाटलंय. एवढा मोठा मी प्रजात्रैलोक्याधीश राजा रावण माझ्या आईने छोट्याशा फोटोकडे बघावून ध्यान लावावं हे अपमानासारखं आहे. आई आता जातो कैलासावर महादेवाकडे. आत्मलिंग उद्या पूजेसाठी तुझ्यासाठी घेऊन येतोय. रावण निघाला. आपण तुलना करतोय, बळ पाहतो रावणाचं. कैलास पर्वताच्या जवळ गेला आणि विचार करू लागला की महादेवाला आपण म्हणाव महादेवा मला आत्मलिंग हवंय आईला पूजेसाठी. तर महादेव म्हणतील तू तप कर, 1000 वर्ष तप कर, मला प्रसन्न कर. मी प्रसन्न झालो का मग तू वर माग. एवढा वेळ आहेच कुणाला? मार्गाचे 2 प्रकार आहे, एक सरळ मार्ग आणि एक शॉर्टकट मार्ग. आलं लक्षात? अजून सोपं सांगू. तुमच्याकडे धान्य मिळतं, कोणतं दुकान आहे ते? सरकारचं रेशन. बर ते शब्द कधी कधी शब्द फरक काही ठिकाणी राशन म्हणतात म्हणून तुमच्या मनातलं काढलंय. रेशन दुकान. रेशन दुकानात धान्य आलेलं असतं. आमच्याकडचं सांगतो, तिकडे गेलं का उद्या तुमचं सांगेल. ते धान्य आलेलं असतं. रेशन दुकानात आलेलं धान्य तुम्ही आम्ही थंब देतो आणि लाईनला लागतो. बरोबर आहे? थंब देतो, लाईनला लागतो आणि आपापलं धान्य घेऊन जातो. पण एखादा असा असतो ना पुढारी काय असेल तो बिचारा एखादा मोठा तो थंब देऊन लाईनला लागत नाही. सेल्समनला फोन करतो, सेल्समन धान्य आलंय का? हो, मग 1 कट्टा घरी पाठवून द्या. इनडायरेक्टली इंटिमेशन. ऐका नाही, अप्रत्यक्षपणे. तसा रावण होता. रावणाने विचार केला तप करून कशाला वेळ घालवायचा, डायरेक्ट आपण कैलास पर्वतच उचलू म्हणजे मग महादेव घाबरेल, लगेच वर देईल. रावणाने कैलास पर्वत उचलण्याकरता हात घातला. एवढी ताकद, एवढं बळ रावणात आहे. तुकोबरायमध्ये आहे का तेवढं बळ?
तुकोबराय सांगतात त्या पांडुरंगाची साधना करून उपवास पार न करून शरीर झिजवलं, शरीर कष्टवलं. जर झिजवलेलं शरीर असेल, कष्टवलेलं शरीर असेल, रावणा इतकं बलवान अजिबात नसेल. विठ्ठल विठ्ठल हाकला तो काही केला परोपकार केले हे शरीर कष्ट होणी. केले हे शरीर कष्ट होणी. आकला तो काही केला परोपकार केले हे शरीर कष्ट होणी. केले हे शरीर कष्ट होणी. हाकला तो काही केला परो शरीर कष्टवलं. अर्थात शरीराच्या बाबतीत रावण संपन्न आहे, तुकोबराय संपन्न नाही. संपन्न त्याचा एक मुद्दा घेतला बाजूला सोडा. दुसरा मुद्दा धावता घ्या. हेल्थ झालं, वेल्थ संपत्ती. रावणाची संपत्ती आणि तुकाराम महाराजांची संपत्तीची तुलना करा. रावणाकडे किती संपत्ती? सरळ सांगतो, तुकोबराने सांगितलं रावण हा लंकेचा राजा. कुठला कुठला मितावलीचा नाही हो, लंकेचा राजा आहे रावण. लंकेमध्ये जी घरं होती ती नुसती विटा मातीची होती असं नाही, प्रत्येक धातूची घरं होती. काशाची, तांब्याची, सोन्याची, चांदीची, विटा मातीची घरं होती. इतर घरांचं सोडून द्या, फक्त मुख्य धातू कोणता? मुख्य धातू कोणता? सोनं. कोणता धातू? सोनं. लक्षात ठेवा. कोणता धातू आहेच आपल्या ध्यानात, तो काही सोडतो का आपण? पण मुख्य धातू सोनं आहे. त्या सोन्याच्या घरांची संख्या सांगितली, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घरं रावणाच्या लंकेत सोन्याची होती. किती बोला, डोळे उघडा, किती? 7 कोटी. आता मी गणितात फेल असल्यामुळे मला हिशेब कळत नाही, पण मितावलीला जायचं गणित सोडून घेऊ म्हटलं. चला, 7 कोटी घरं रावणाच्या लंकेत सोन्याची आहे, बरोबर. 7 कोटी घरांना भिंती किती झाल्या? बरं चला, एका घराला भिंती किती? कॉमन किती? 4 भिंतीचं एक घर आहे का नाही? घरोघरी मातीच्या चुली म्हणतात तसे घराघराला 4 भिंती. राहिल्याच नाही मराठी शाळा सोडली तर, पण धरल्या 4 भिंतीचं एक घर आहे. 4 भिंतीचं एक घर आहे, पण त्या भिंती कशाच्या? बोला, सोन्याच्या. लक्षात ठेवा, सोन्याच्या. मग 7 कोटी घर आहे, त्याच्या 4 भिंती एका घराला, तर 7 चोक 28 कोटी भिंती कशाच्या आहेत? सोन्याच्या. आता 28 कोटी भिंतीतल्या इतर भिंती टाकून द्या, हिशेबाला एकच भिंत घ्या. एका भिंतीला विटा किती? आली का पंचायत? जाऊ द्या, कुठं जास्त कमी करायचं, थर कमी जास्त करा. ऐका नाही, 500 विटाची एक भिंत धरा. किती? 500 विटाची. पण विटा कशाच्या? सोन्याच्या. डोक्यात आहेच ते आपल्या, तरी पण राहू द्या. 500 विटाची एक भिंत आहे, त्यातल्या 499 विटा काढा. एकच वीट समोर घ्या. एका विटेचं वजन किती? आली का सोसायटी? कुठे घ्यायची द्यायची? 3 किलो करा. किती करता? बोला, किती करता महाराज? जाऊ द्या, कुठे घ्यायची द्यायची आपल्याला? 5 किलोची करा ना. वचने केम दरिद्रता आहे का नाही? 5 किलो वजनाची एक वीट. कशाची? सोन्याची. 5 किलो वजनाची एक वीट आहे. आजचा सोन्याचा भाव काय चालू आहे? काय किलो आहे? किलो विचारतो मी. किलो सांगणारा तोळ्याकडे कशाला एवढं कमी जास्त बघून आपण? किलो सांगा ना. आहे का कोणी सांगणारा? आहे का सोनार बाबा? आहे का इथं कोणी? बरं चला, 1 ग्रॅम आहे, 10 ग्रॅम, 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम. 10 ग्रॅम सोनं किती रुपयाला आजच्या भाषात? भाव 60. किती? 60,000. चला, 60,000 यांचं 63 झालं. तुमच्याकडे 3 जास्त आहे, चला काय हरकत नाही. 63,000. माझ्याकडून 2 जास्त घ्या. 65,000 रुपये. किती? काय किलो? किलो म्हटलं तर म्हणजे महाराज कीर्तन उद्या बघू. आज दुकानचा पत्ता सांगा. चला ऐका ना, 65,000 रुपये तोळा सोनं आहे, बरोबर आहे. मी 1 किलोचे किती तोळे? अशी 5 किलोची एक भिंत आहे. अशा 500 विटाची एक भिंत आहे. अशी 500 विटाची एक भिंत आहे. आणि अशा किती? 28 कोटी भिंती आहे आणि 7 कोटी घर आहे. मग ज्याच्या भिंतीत एवढं, तर त्याच्या तिजोरीत केवढं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढी संपत्ती रावणाकडे आहे. तुकोबरायांकडे आहे का तेवढी संपत्ती? अहो, तुकोबरायांकडे काय संपत्ती आहे? जाऊ पडते भिके पुत्री घर राखीते. जाऊ पुढती भिके पुत्री घर राखीते. जाऊ पुढती भिके पुत्री घर राखीते. जाऊ पुढती भिके पुत्री घर राखीते. आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके. जाऊ पुढती भिके पुत्री घर राखीते.
भिकेला गेलो का मागे घराची कुत्र्यांनी राखण करावी. अर्थ घरी धनच नाही, रण तन घरोघरी पोट भरे भिकेवरी, अशी तुकोबरायांची आर्थिक परिस्थिती. मग संपत्तीच्या बाबतीमध्ये तुलना केली तर कोण संपन्न आहे? रावण. शरीराच्या बाबतीत तुलना केली कोण संपन्न आहे? रावण. दोन गोष्टी झाल्या. तर तिसरी गोष्ट रिलेशन, संबंध. संबंधाचे दोन प्रकार, जगातले संबंध आणि घरातले संबंध. ऐका नाही, काहींना घरात किंमत असते तर गावात कुत्रही विचारत नाही. काहींना गावात किंमत असते पण घरात त्याला कोणी कवडीची किंमत देत नाही. तो गुलाल टाकून लाल भडक होऊन घरात आला, बायकोला सांगतोय आण चहा लवकर, अख्खा पॅनल पठ्ठाने निवडून आणला. ती एका शब्दात हवा काढते, माहिती कशी निवडून आली. बसा गप, गेली हवान काय पाहता. बाहेर किंमत आहे तर घरात किंमत नाही. काहींना घरातही किंमत नाही आणि बाहेरही किंमत नाही, पण काहींना घरातही वेटेज आहे आणि बाहेर जगातही त्याचं वजन आहे. रावणाचा विचार केला, रावणाचा चिंतन करा. जगामध्ये रावणाला किंमत, रावण रस्त्याने चालला तर सर्व देव समोर येतात. मालेकुम सलाम, राम राम, नमस्कार रावणाला. कारण वंशाचा संबंध धातयासी, विधात्या ब्रह्मदेवाशी रावणाचा वंशाचा संबंध आहे. 33 कोटी देव रावणाला नमस्कार करताय. एवढे मजबूत संबंध रावणाचे जगात आहे. घरातले संबंध पाहिले तर तुकाराम महाराज सांगता रावणाला किती बायका होत्या? 80,000 बायका. ऐकून तर ठेवा, किती बायका? 80 सहस्र दया सुंदर कामिनी. 80,000 बायका रावणाला घरामध्ये. एवढे संबंध पुष्ट आहे. तुकोबरायांचे संबंध कसे? तुकोबराय रस्त्याने चालल्यानंतर म्हणावं या महाराज चहा घ्या, दूध घ्या, असं म्हणावं का? तुकोबराय रस्त्याने चालले लोकांना म्हणावं तुका वेडा अविचार करी बडबड फार. वेडे आहे, अविचारी आहे, नुसते बडबड करतात. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक. गावचा पाटीलच रागावला. बाहेरचे संबंध असे आहे. घरातले संबंध पाहिले 2 बायका. पहिली पत्नी केली, दुष्काळ पडला, खायला मिळालं नाही म्हणूनच मेली. बाईल एक अन्न करता, स्त्री एक अन्न करता मेली. खायला मिळालं नाही म्हणून मेली. दुसरी बायको केली तर बाईल कर्कशा. कधी कोणता बॉम्ब अंगावर आदळेल तोंडातून सांगता येत नाही, काय शिवी हसडेल सांगता येत नाही, अशी अवस्था आहे. म्हणजे घरातले संबंध आणि नाजूक आहे, बाहेरचे संबंध नाजूक आहे. रावणाचा विचार केला, रावणाचे सर्व संबंध आहे. तुकोबरायांकडे शरीर नाही, संपत्ती नाही आणि संबंध नाही. रावणाकडे शरीर आहे, रावणाकडे संपत्ती आहे आणि रावणाचे संबंध मोठ्या मोठ्याशी असल्यामुळे रावण संपन्न असल्यामुळे रावणाचं भजन केल्याशिवाय कोणीच राहत. अर्धे झोपलेले करतीलही. रावणाकडे सर्व आहे पण रावणाचं भजन करतात का? आहे का? रावण भजनी मंडळ मुक्काम पोस्ट मितावली आहे का? पखवाजावर नाव दिसतं का? कुठं चालले? वारीला. असं कोणती वारी? आषाढी कार्तिकी. अरे बरोबर आहे, पण कुठली? आषाढी कार्तिकी. लंकेची वारी आहे का? एखादा वळकुटी घेऊन जाणारा नाही. रावणाचा उपवास धरला. कसला उपवास? रावणाचा. एक उपवास धरणारा. रावणाकडे सर्व आहे, संपन्न आहे रावण, पण रावणाचं कोणी नाव घेत नाही, भजन करत नाही. का? रावण सफल जीवन जगला नाही. तुकोबराय संपन्न नाहीये, शरीर नाही, संपत्ती नाही, रिलेशन नाही, पण तरीही तुकोबराय संपन्न नाही, पण तुकोबराय सफल जीवन जगल्यामुळे आपण तुकोबरायांचं भजन केल्याशिवाय राहत नाही. तुकाराम 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 संपलं काय याच एकदाच? तुकाराम का? तुकोबराय संपन्न नव्हते. संपन्न नसावं असं नाही, माणसाने संपन्न असावं. या शरीराच्या व्यवस्थापनासाठी, मेंटेनन्स साठी माणसाला जगामध्ये संपत्ती असावी, सत्ता असावी, मान मान्यता असावी, घर गाडी बंगला सर्व काही मिळवा. पण याच्यासाठी देवाने जन्माला घातलं असं जर मनात ठेवून मिळवाल तर तो न्यूनगंड आहे, तो काढून टाका. याच्यापेक्षा मला वेगळं काही सच्चिदानंद पदवी घेणे एवढ्यासाठी देवाने आम्हाला जन्माला घातलंय हे डोक्यात ठेवावं. विठ्ठल 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 विठ्ठल
सफल जीवन जगलं पाहिजे. आता संपन्नतेचा टेबल बाजूला करा. आता एवढा टेबल बघून संपून टाकू आपण, आहे की मग सुंदर पर्यंत जायचं झालं तर बघू. संपन्न झालं. आता सफल म्हणजे काय, व्याख्या लक्षात आली की कळेल. संपन्नची व्याख्या पाहिली तशी सफल शब्दाची व्याख्या आहे ज्याच्यासाठी जी वस्तू आणली त्या वस्तूकडून ते कार्य सिद्धीला जाणं, त्याला म्हणतात वस्तूची आणण्याची सफलता. समजा हा मृदंग महाराजांनी आणला. सप्तामध्ये आपल्या ग्रामस्थांनी सर्वांनी सांगितलं का काल्यापर्यंत तुम्ही तुमचे मृदंग आणा. यांनी त्यांचे दोघांनी मृदंग आणले. उदाहरणार्थ मृदंग काल्यापर्यंत वाजवण्याकरता उपयोगाला आले तर आणण्याची काय झाली, सफलता. जर मध्येच अडचण आली, धूम वगैरे शाई पडली म्हणा, तर आणण्याची सफलता होईल का. ज्याच्यासाठी आणलं त्या व्यक्तीकडून त्या वस्तूकडून ते कार्य होणं याला मला सफलता. तशी या मनुष्य देहाची सफलता कशात आहे हो, मानवी देहाची सफलता कशात आहे. आपण जन्माला आलो, आपली सफलता कशात आहे. एकाच विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. ओ तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. एवढे सुंदर गाणारे, सातकरी वाजवणारे आणि ऐकणारे असतात ना, असले असं वाटतं काकड्यापर्यंत कीर्तन करावं. पण उद्या तुम्हीच शंका घ्या, यांना कोणी कधी बोलवत नाही, आम्हीच सापडलो की काय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक. एका विठ्ठलाला पाहण्यामध्ये मानवी जन्माला येण्याची सफलता आहे. आलं लक्षात आता. सफलता म्हणजे काय, देवाला पाहण्यामध्ये मानवी जन्माची सफलता आहे. आपण विठ्ठलाला पाहावं. आले या मुद्द्यापर्यंत. आता पुढचा मुद्दा घ्या. विठ्ठलाला पाहायचं आहे, पण कसं पाहायचं. कसं पाहायचं म्हणजे शास्त्रकार सांगतात दृक हा धातू आहे संस्कृत मध्ये. त्याचे दोन धातुपाठ, दोन अर्थ होतात. दृक पश्यती म्हणजे पाहणे, दृश्य ज्ञानम म्हणजे जाणणे. एका धातुपाठाचे दोन अर्थ होतात, दृक पश्यती आणि दृश्य ज्ञानम. कसे. दृक पश्यती म्हणजे पाहणं, आपण देवाला पहा आणि देवाला जाणा. आता हे कसं काय हो, देवाला पहा आणि देवाला जाणं कसं. जर देवाचेच प्रकार दोन आहे. किती प्रकार बोललो अगोदर मी, एक सगुण आणि एक निर्गुण. मग सगुण म्हणजे डोळ्याने दिसतो, रंगाला, रूपाला, आकाराला आला त्याला म्हणावं सगुण. आणि सर्वत्र व्यापक आहे, डोळ्याने दिसत नाही पण सर्वत्र आहे त्याला म्हणावं निर्गुण. जो डोळ्याने दिसत नाही तो निर्गुण आहे आणि जो डोळ्याने दिसतो तो सगुण आहे. सर्वांच्या मध्ये होता म्हणून 550 वर्षापासून प्रयत्न करत होतो. तो सगुण रूपामध्ये 22 तारखेला दर्शन देण्याकरता हजर झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जवळजवळ 73 मोठे मोठे युद्ध झाले. ज्या भगवंताला व्यासपीठावर अयोध्येला आरूढ करण्यासाठी आपल्या हिंदू बांधवांनी किती युद्ध केले. जवळजवळ मोठ्या लढाया, किरकोळ तर जाऊ द्या, 72 लढाया, जवळजवळ 1.5 कोटी माणसांनी बलिदान दिलंय. हिंदूंनी 1.5 कोटी हिंदूंनी बलिदान दिलं. आणि त्याचा परिणाम, त्या बलिदानाचाच परिणाम, त्यांच्या बलिदानाचा परिणाम आज आपलं भाग्य आहे की एक रक्ताचा थेंब न सांडता आपण भाग्यवान आहोत की आपल्याला भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा व्यासपीठावर आरूढ होताना आपल्या या डोळ्याने पाहायला मिळालं. विठ्ठल विठ्ठल याची तोही याची डोळा पाहू विश्वरूप सोहळा. देवाचा सोहळा पाहायला मिळाला. आणि एक लक्षात ठेवा, 22 तारखेच्या अगोदर या मृत्यू लोकातून निघून गेलेले आणि 22 तारखेच्या नंतर जन्माला आलेले एवढे भाग्यवान नाही जेवढे आपण 22 तारखेला जिवंत असणारे भाग्यवान आहोत. पण भाग्यवान आहोत. 550 वर्ष गेले तरी कोणाच्या नशिबाला नव्हतं, ते सहज आपल्या नशिबाला आलंय. खरोखर आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. त्यामुळे आपण स्वतःला भाग्यवान समजा. आणि जो स्वतःला करंटा समजत असेल त्याला उचला आणि कारगिलला पाठवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 2 रुपये
आहे देवाचे, एक सगुण आणि निर्गुण. मग जो डोळ्याने दिसतो त्याला सगुण, आणि जे डोळ्याने दिसत नाही त्याला निर्गुण. हे दोन रूप आहे. देवाला पाहायचंय ना, मग सगुणाला पाहत असताना पुन्हा दोन प्रकार आहे. पुन्हा दोन प्रकार. सगुणाला पाहत असताना दोन प्रकार आहे. देवाची मूर्ती असेल, देवाचं रूप असेल तर अगोदर मुखाचं चिंतन करावं, आणि आईसाहेब असेल तर अगोदर चरणाचं चिंतन करावं. आमची हिंदू धर्म संस्कृती, सनातन परंपरा एवढी आचारवान आहे, जगातल्या सर्व संस्कृतीने तिचा आचार घ्यावा, तिचे आणि अनुकरण करावं. एवढी सुंदर आमची संस्कृती आहे. भगवान परमात्म्याचं विग्रह असेल तर अगोदर मुखाचं चिंतन करा, आणि आई साहेबांचं जर आणि मूर्ती असेल, देवीची मूर्ती असेल, अगोदर चरणाचं चिंतन करा. याला म्हणतात पुष्टी मार्गाने आणि मर्यादा अंगाने दर्शन. विठ्ठल विठ्ठल पुष्टी अंगाने दर्शन आणि मर्यादा अंगाने दर्शन कसं करायचं उदाहरणाने पटवतो आणि पुढे चालतो. उदाहरण, आपण मला उत्तर द्या. नवरदेव मुलगा आपण बघायला गेलो, आपण बैठकीत बसलो, मुलगा घरातून फ्रेश होऊन आला, ऐका नाही काय म्हणतो, फ्रेश होऊन मुलगा आला, आणि आपल्या समोर आल्याबरोबर आपण अगोदर त्याचे पाय पाहतो का त्याचं तोंड पाहतो? बोला, अनुभव काय आपला? काय करतो आपण? मुलगा समोरून आला, आपण त्याला बघायला गेलो, तेव्हा त्याचं तोंड पाहतो की पाय पाहतो? उत्तर द्या. तो तोंड पाहतो आपण, बरोबर, त्याचा चेहरा पाहतो. घरी जाताना आपली चर्चा असते, नाही रे, मी त्याच्या तोंडाजवळ नाक नेलं पण अजिबात आंबट वास आला नाही. आपली चर्चा घरी जाताना असते, आहे की नाही? म्हणजे घरी तो मुलगा आला की आपण त्याचा चेहरा पाहतो, चेहरा निहाळतो. मग आपण त्याची हेअरस्टाईल पाहतो, काही या कानावून खाली, या काही या कानावून खाली, काही मानेव केस लोळत राहिले, आपण समजतो हा तेरे नाम आहे, आपल्या कार्टीसाठी बिगर काम आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मुलगा पाहताना अर्थात आपण मुखाकडे पाहतो, आणि मुलगी बघायला गेलो तर हो अगोदर मुखाकडे पाहत नाही, तिला ओले पाय करून यायला पूर्वीची माणसं सांगायची, का ती लक्ष्मी आहे, लक्ष्मीच्या पावलाने आली पाहिजे. याला मर्यादा अंगाने दर्शन म्हणा. हे मर्यादा अंग आहे. रामायणातला प्रसंग बघा, जेव्हा सीतामाईला रावण घेऊन चालला, आपल्या जवळचे दागिने एका वस्त्रात गाठोड्यात बांधले, ते खाली टाकले, केन प्रयत्नाने सुग्रीवजीच्या हाताला लागले. राम प्रभू लक्ष्मणजी जेव्हा शोध घेत सुग्रीवाची भेट झाली, सुग्रीवाने ते गाठोडं समोर ठेवलं. हे काय आहे, आम्हाला सापडलंय, कुणाचे आहे ओळखत नाही, पण तुम्ही बघा. गाठोड्याची गाठ सोडली, राम प्रभूने त्यातला एक अलंकार काढला, कानातले केयूर काढले, आणि लक्ष्मणाला दाखव. लक्ष्मणा, अरे सीतेच्या कानातली कुंडल आहे, हे सीतेच्याच कानातली ना? लक्ष्मणजी नम्रतेने सांगता, भैया ओळखत नाही. नाकातली नथ दाखवली, अरे लक्ष्मणा, ही सीतेच्या नाकातली नाथ आहे, भैया मी ओळखत नाही. गळ्यातली पोत दाखवली, लक्ष्मणजी सांगता, भैया ओळखत नाही मी. शेवटी पायातले पैंजण दाखवले, अरे लक्ष्मणा, सीतेच्या पायातले पैंजण आहे. लक्ष्मणजीने ओळखले, झटकन आपल्या हातात घेतले, आपल्या मस्तकाला लावले. लक्ष्मणजी सांगता, भैया माझ्या आई साहेबांच्या चरणातले पैंजण आहे. राम प्रभू विचारता, लक्ष्मण, तो कानातले अलंकार ओळखले नाही, नाकातले अलंकार ओळखले नाही, गळ्यातले पोत ओळखले नाही, पायातले पैंजणच ओळखले, कारण काय? लक्ष्मणजी सांगता, भैया जेव्हा जेव्हा मी आई साहेबांच्या समोर दर्शनाला आलो, कधी मुखाकडे पाहिलंच नाही, मी चरणावर मस्तक ठेवायचो, आणि या पैंजणाचं मला दर्शन व्हायचं. म्हणून नक्की सांगतो, हे माझ्या आई साहेबांच्या चरणातले पैंजण आहे. याला म्हणा मर्यादा अंगाने दर्शन. विठ्ठल विठ्ठल नाहम जानामि केयुरे नाहम जानामि कुंडले नुपुरे त्वाभिजानामि नित्यम पादाभिवंदनात. याला म्हणतात मर्यादा अंगाने दर्शन. तसं सगुणाकडे पाहत असताना दोन अंगाने दर्शन घेतात. तेव्हा सगुणाला पाहत असताना असं पहा, देवाला पाहत असताना या पद्धतीने पाहिलं पाहिजे. तुकोबरा निर्गुण, निर्गुण दिसतच नाही, कारण त्याला रंग रूप काहीच नाहीये. रंग नाही रूप नाही, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं, रंग नहीं रूप नहीं, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं. निराकार निर्गुण तुझी रघुरा, निराकार निर्गुण तुझी रघुरा, निराकार निर्गुण तुझी रघुरा, निराकार
गोरा खुजाना खुजाना ठेंगणा स्वरूप सुंदरा सुंदरा, आंधळा ना देखना. त्याला रंग नाही रूप नाही त्याला निर्गुण बोला तो दिसत नाही. मग निर्गुणाला आपण जाना अभ्यासाने ज्ञानाने जाना. आणि सगुण जो मूर्तीच्या रूपाने आला त्याला डोळ्याने पहा. विठ्ठल 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 पहा आणि जाना हे दोन धातुपाठ दृक्पश्यती आणि दृश्य ज्ञानम हे दोन धातुपाठाचे दोन वेगळे वेगळे. एकाला पहा एकाला जाना. का डोळ्याने दिसत नसेल तर त्याला आपण पाहू शकणार नाही. आणि जो निर्गुण असेल त्याला आपण जाना त्याला पाहू शकत नाही. आणि सगुण आहे त्याला आपण पहा. हे दोन प्रकार आहे. उदाहरणाने सांगू दिवाळीच्या सणाला तुमच्याकडे काय करतात बरं? आता भगिनी दिवाळीच्या सणाला काय करतात? असते ना दिवाळी काय शिमगाच आमच्यासारखा असते ना दिवाळीला बघा त्या वहिनीने लाडू केले घरी. वहिनीबाईने लाडू केले आणि ती नणंद लवकरच आली. ती तिथून लाडकी होती लवकर दिवाळीला 2-4 दिवस अगोदर आली आणि लाडू केल्यानंतर वहिनीला वाटतं चला नणंदबाईला दाखवावं. नणंदबाई अहो मी लाडू केले बघा बरं. नणंद जवळ आली डब्याचं झाकण खोललं आणि त्यातला लाडू ते असे पाहिले आणि सांगितलं वा वहिन्स हो लाडू खूप चांगले केले बरं का खूप चांगले झाले. हे पाहणं आहे पण हे खरं पाहणं आहे का? लाडू पहा म्हटल्यानंतर तिने लाडू कसे पहावे? लाडू पहा म्हटलं तर तिने यावं मोठ्यातला मोठा लाडू असा उचलावा ना असा टाकावा मग म्हणावं साखर जास्त झाली बरं का वेलदोडे थोडे कमी झाले बरं का चाचणी थोडी कडक झाली बरं का. हे पाहणं म्हणजे अनुभवाने पाहणं आहे. आणि भिंतीवर चित्र काढलं पेंटरचं काम झालं आणि पेंटर मालकाला सांगतो मालक चित्र पहा बरं. मालकाने लाडू सारखं चाटायचं का? मालकाने ते फक्त डोळ्याने पाहायचं आणि लाडू अनुभवाने पाहायचे. तसं पाहत असताना निर्गुणाला आपण अनुभवाने ज्ञानाने पहा आणि सगुणाला डोळ्याने पहा. विठ्ठल 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 अशा देवाला तुम्ही दृक्पश्यती पहा मानवी जीवनाची सफलता होते. असं तुकोबाराय जेव्हा बोलले तेव्हा लोकांनी विचारलं का हो महाराज तुम्ही देवाला पाहिलं? हो मी पाहिलं. मग पाहिलं तर तुमचा अनुभव सांगा तुम्हाला देव कसा दिसला? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 सुंदर उभे भीटेवरी सुंदर ते ध्यान उभे भीटेवरी सुंदर ते ध्यान उभे भीटेवरी सुंदर ते ध्यान उभे भीटेवरी करा काटावरी ठेवनिया कर काटावारी ठेवनिया कर काटावारी ठेवनिया कर काटावारी ठेवनिया तुकोबारायांना लोकांनी विचारलं महाराज तुम्ही देवाला पाहिलं का? हो पाहिलं. कसा दिसला? सुंदर ते ध्यान. तुकोबाराय सांगता देव कसा आहे?
तुकोबराय सांगता देव कसा आहे बोला, मला बोला इकडे. तुकोबराय सांगता देव कसा आहे, कसा आहे देव तुकाराम महाराज म्हणतात. कसा आहे देव, देव कसा आहे तुकाराम महाराज सांगतात. बोला कसा आहे देव, सुंदर आहे. तुकाराम महाराज सांगतात देव सुंदर आहे. बोलत चला कीर्तनात बोललं का तेव्हा बरं वाटतं हाय का, नाही तर मग आम्ही बोलावे तुम्ही गप्प बसावे नव्हे झोपावे असं नसावं. हो, कीर्तनामध्ये बोललं पाहिजे. हा नाही म्हणजे कळतं आहे का नाही. देव कसा आहे तुकाराम महाराज सांगतात सुंदर आहे. मग तुकाराम महाराज सांगतात देव सुंदर आहे. तुम्ही सर्वजण सांगता देव सुंदर आहे. तुम्हाला देव सुंदर दिसतो, तुकारांना देव सुंदर दिसतो, पण वैयक्तिक माझं मत सांगतो मला देव सुंदर दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल तुम्ही सर्वजण सांगता देव सुंदर आहे, तुकोबराय सांगता देव सुंदर आहे, पण मला देव सुंदर वाटत नाही. मग तुकोबरायांचं खरं की माझं खरं बोला, कोणाचं खरं, तुकोबरायांचं खरं. बरोबर आहे, तुकोबरायांचं खरं आहे. मग माझं एवढ्या लांबून विश्वनाथ महाराज काय खोटं बोलायला आलो का, कधी त्यासाठी बोलवलंय. अहो तुकोबरायांचंही खरं आहे आणि माझंही खरं आहे, हेच खरं आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांचं खरं आहे, माझंही खरं आहे. दोघांचं बरोबर कसं, त्याचं कारण शोधू आपण. तुकोबराय सांगता देव सुंदर आहे, मला देव सुंदर दिसत नाही, तुम्हाला देव सुंदर दिसतो, पण अंतर पडलं कसं ते अंतर बघून आपण थांबूया. एक 20 मिनिटात थांबायचंय. तुकोबराय सांगतात देव सुंदर आहे. आता सुंदर बघण्याचे काही मापकं असतात, सुंदरपणा बघण्याचे मापकं असतात. त्यातून सुंदरपणा पाहिला जातो, कॅटेगरी आहे का नाही, पाहिले जातात. एक दोन प्रकाराने सुंदरपणा पाहिला जातो. एक रूपाची सुंदरता आणि एक गुणाची सुंदरता. या दोन मापकातून देव सुंदर दिसतो बघा, रूपाची सुंदरता आणि गुणाची सुंदरता. आता रूपाच्या सुंदरतेचं वर्णन बघायचं ठरलं तर हो, तुकाराम महाराज सांगतात देव सुंदर आहे, मला देव सुंदर दिसत नाही. रूपाच्या सुंदरतेचं चिंतन करा. आता मला उदाहरण मी तुम्हाला विचारतो, मला होकार नाकार कळत असेल तर प्रत्येकाने सांगा. लाईव्ह चालूवर तर मला कळत. आजच्या या घडीला गोऱ्या माणसाला सुंदर म्हणतात की काळ्या माणसाला, बोला. माझ्याकडे पाहून खोटं उत्तर देऊ नका, बोला. गोऱ्या माणसाला सुंदर बोलतात की काळ्या, काय आहे. जो गोरा तो, जो गोरा तो, जो सुंदर तो, जो गोरा तो सुंदर, जो सुंदर तो गोरा, जो सुंदर तो गोरा, जो गोरा तो सुंदर, असं जगाची व्याख्या असेल सुंदरपणाची, तर विटेवरचा देव रंगाला कसा आहे हो. ठाईचा चिकाळा अनादी बहुकाळा म्हणून वेदाचा लाविला गे माये म्हणून वेदाचा ठाईचा चिकाळा अनादी बहुकाळा म्हणून वेदाचा लाविला गे माये म्हणून वेदाचा. ठाईचाची काळा, बरं नुसता काळा नाहीये, ठाईचाच काळा आहे, अनादी भाऊ काळा. एवढा काळा आहे, काळा कुट्ट आहे, डांबरी मेन कापड आहे. विटेवरचा देव कसा आहे, रंगाला काळा ढुस्स आहे, आपल्या भाषेत म्हणतात काळा कुट्ट आहे. जर रंगाला काळा आहे, जगामध्ये गोरेपणाला जर सुंदर बोललं जातं, तर त्या काळ्या देवाला सुंदर कसं देव तुकोबराय बोलतात हे मला तुम्ही सांगा. म्हणून मला देव सुंदर दिसत नाही. आता हे रूपाच्या आणि व्याख्येतून देव सुंदर दिसला नाही. आता गुणाच्या व्याख्येचं चिंतन करा. गुण आणि अवगुण दोन शब्द आहे, आलं लक्षात. आता आपण कीर्तनाला आलत, द्यावे तेवढे धन्यवाद सर्व माता भगिनी पुरुष बांधवांना. थोडेच आहे, कीर्तनाला येणं गुण आहे की अवगुण आहे, बोला पटकन. कीर्तनाला येणं काय आहे, बोलत चला, काय आहे, गुण. कीर्तनाला येणं गुण आहे, पण कीर्तन झाल्यावर घरी जाताना महाराजांचीच नवी पायात घालून जाणं. हसले बरं का बरेच जण, महाराज महाराज हसले, याचा अर्थ यांची तरी गेली असेल, नाही तर नाही. ते कसं बोला, अजून थांबायचं थोडा वेळ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाला येणं गुण आहे, पण चोरी करणं अवगुण आहे. त्या देवाच्या ठिकाणी किती मोठा गुण आहे होतो. ती गवळण सांगते, तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा, चोऱ्या करुणी भरविसी पोटा, व्रजनारी सुंदरा चावटा, आडविसी अवगुणिया, कसे वेड लाविले कानो गोवळिया. फार मोठा चोर आहे महाराज. नुसतं बोलता तो शंका आहे, काही कोणी कुभांड घेत असेल, पण लाईव्ह कोणी पकडलाय का, मुद्द्यामाला असं पकड. हो पकडलं ना, कोणी पकडलं, जनाबाई महाराज पुढे आल्या, मी त्याला पकडलं. हृदयी बंदिकाना केला, हृदयी बंदिकाना केला,
बंदीखाना केला. आता विठ्ठल कोंडीला, आता विठ्ठल कोंडीला, आता विठ्ठल कोंडीला. धरीला बोला धरीला धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. हरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. धरीला याला म्हणतात श्रोते ऐका नाही. जनाबाई महाराज देवाला काय बोलल्यात? चोर. जनाबाई महाराज देवाला काय बोलले? बोला काय म्हणतात? बोला बोला. जनाबाई महाराज देवाला काय म्हणतात? चोर. जनाबाई महाराज देवाला चोर म्हणतात. तुम्ही ढिल्ले पडले का? मग तुम्ही सुद्धा काय बोलले सर्वजण? तो आहे म्हणून की नाही म्हणून? आहे, बरोबर ना? जनाबाई महाराज देवाला चोर म्हणतात, तुम्ही देवाला चोर म्हणतात. तो आहे म्हणून बरं. चोर एक नाही, चोराचे 2-3 प्रकार आहे. एक भुरट्या चोर, एक डाख्या चोर आणि एक महाचोर. भुरट्या चोर म्हणजे चप्पल चोरणारा, नाहीच काही सापडलं सप्तामध्ये तर एखादी गट्टाच घेऊन जाणारा पखवाजाचा. तरी महाराजांनी आवरूनच ठेवला. नाहीच काही सापडलं तर कणकीचा गोळा तरी घेऊन जातो, पण जातोच घेऊन. भुरटे चोर आहे. शेतातून जाताना काहीतरी भाजी लावून जळभर घेऊन जा, हे भुरटे चोर आहे. काही डाखे चोर 1000 कोटी, 10,000 कोटी, 400 कोटी, हे कोणते चोर आहे? हे डाखे चोर आहे. पण हा जो विटेवरचा चोर आहे याने नाशिवंत चोरला नाही, तो महाचोर आहे. त्याने काय चोरलं? चित्त चोरियेले नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड गजे. तुका म्हणे येणे. चित्त चोरी येले नंदाच्या बजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वक्त चित्त रंजनम सदैव नंद नंद. हरीने माझे हरिले चित्त. ऐक नाही हो, तो चोर आहे, चोर आहे, महाचोर आहे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशवनाथाचा दातार. पंढरपुरी उभा विठ्ठल भक्त पुंडलिकासाठी. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशवनाथाचा दातार. पंढरपुरी उभा विठ्ठल भक्त पुंडलिकासाठी. चोर आहे. त्या गवळणे सुद्धा सांगता हरीने माझे. चोर आहे, चोर आहे. मग जर अवगुण चोरी करणं हा अवगुण आहे, मग चोरी करणं अवगुण त्याच्या ठिकाणी असेल तर त्या अवगुणाला तुकाराम महाराज सुंदर कसं बोलतात? हो विठ्ठल विठ्ठल म्हणजे रूपाच्या आणि गुणाच्या कॅटेगरीतून मापकातून देव आपल्याला सुंदर दिसत नाही. कारण जगामध्ये गोऱ्या माणसाला सुंदर बोलतात तर रंगाला काळा आहे, गुणवानाला सुंदर बोलतात त्याच्या ठिकाणी चोरी करणं अवगुण आहे. तरी तुकाराम महाराज त्याला सुंदर बोलतात. पण मला देव सुंदर दिसत नाही. मग तुकोबरायांच्या मध्ये माझ्यामध्ये अंतर पडलं कसं? त्या अंतराचा शोध घ्यायचा आणि कीर्तन सेवा समाप्त करायचे. एकदा त्याच भगवंताचं प्रेमाने भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी 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 वाजवा, बोला जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विनंती, पुढच्या वर्षापर्यंत दोघांनी तुळशीची माळ घाला. विठ्ठल 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 विठ्ठल.
भाऊ लक्षात? ऐकलंच नाही त्यांनी, परत सांग. तुळशीची माळ दोघांच्या गळ्यात त्यांच्या आहे, तुमच्या ओ जय श्रीराम. हा? तुझं कसा सापडलं राव आज, मीच आहे की नाही? नाही काही नाही भाऊ, चांगले मस्त आहे. अहो संप्रदायाचं कार्य करणं हे सोपं काम नाही महाराज. त्यांच्या नशिबाला आलंय आणि हार घालायची आणि आजची सेवा त्यांच्या वाटेला आली, एवढं मोठं काम आहे. फक्त एक थोडंसं कमी आहे, म्हणजे कसं, फक्त माळ नाही. उद्या ती माळ घालते बघा, या सप्ताहामध्ये शेवटपर्यंत माळ घातली, उद्या पुढच्या वर्षी तुमच्या पुढे बसतील ते विठ्ठल 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 बसतील बोललाय, नाही तर झोपतील म्हणाल तुम्ही, नाही बसतील बोललाय का नाही. उद्या पुढच्या वर्षी चला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. कुठपर्यंत आलो की देव तुकोबरायांना सुंदर दिसतो, मला सुंदर दिसत नाही. अंतर पडलं कसं, या अंतराचा शोध घ्यायचा ना आपल्याला, एक वेळेच्या आत थांबायचं आहे. असं वाटतं महाराज खरोखर खूप पुढे चालावं, पण आता मलाही पुढेवर जायचं आहे. त्यामुळे नाही तर आमचे विश्वनाथ महाराज बोलले, महाराज हो चालू दे, आपण तसं चालता येत नाही. विठ्ठल 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 दोघांच्या मधलं अंतर नाही ना महाराज, अंतर राहून गेलं ना. असं इकडे लावा, आता एक राहिले भाऊ, त्यांना लावा, चांगला मोठा बुक्का लावा त्यांना. विठ्ठल 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 तेव्हा त्यानं बाबाने परत लांब लांब गाडी नेली ना, आमनदार न पुढे सोडी, हाय काय तसंच ना. हा विठ्ठल विठ्ठल अंतराचं चिंतन कर. तुकोबाराने देव सुंदर दिसतो, मला देव सुंदर दिसत नाही. त्याचं कारण असं आहे, जिथं खरं प्रेम असतं, काय बोलतो मी, जिथं निस्सीम प्रेम असतं, जिथं अद्भुत प्रेम असतं, त्या अद्भुत खऱ्या प्रेमामध्ये रूपाकडे आणि गुणाकडे डोळे झाक केली जाते. विठ्ठल विठ्ठल हेच याचं उत्तर. हे अंतर फक्त एवढंच, खरं प्रेम असेल तिकडे रूप पाहिलं जात नाही, खरं प्रेम असेल गुण अवगुण पाहिलं जात नाही, त्याला खरं प्रेम असेल, हो त्याला खरं प्रेम. तुकोबरायांचं निस्सीम प्रेम असल्यामुळे तुकोबरांना देवाचा काळा रंग दिसत नाही आणि चोरी करणं अवगुण दिसत नाही. तुकोबराय सांगतात देव सुंदरच आहे. विठ्ठल विठ्ठल. आता रूपाचं दुर्लक्ष कसं केलं जातं, रामायणातला प्रसंग सांगून पुढे जातो. रावणाला मारलं, विभीषणाच्या ताब्यात लंका दिली आणि सर्व वानरांना घेऊन रामप्रभू अयोध्येला आले. अयोध्येला सर्व आनंदी आनंद आहे. झाले रामराज्य काय येऊने अम्मासी, आनंदी आनंद अयोध्येला. त्या वानर मंडळीमध्ये एक चर्चा निर्माण झाली, एक विषय निघाला. काय कधी कोणाच्या मनात काय येईल आणि ते ओळखता येईल सांग, विस्फुलिंग निघाला. चर्चा. एक माकड दुसऱ्या माकडाला बोलतं, का रे म्हणे काय आपण युद्ध केलं, प्राणपणा लावला, झाडाचा पानं खालय, झाडाच्या राणीच्या पाली खायला ज्ञानोबरा सांगतात, नेवाणी के जे लंकेश्वर हे केलं, पण सीतामाईसाठी केलं. सीतामाई पाहिली करे तू, नाही बाबा पण तू रे, मी पण तू सर्व माकडे एकमेकाला विचारतात सीतामाई पाहिली का, पण कोणीच बोलत नाही की मी सीतामाईला पाहिलं. मग ते म्हणतात, का रे युद्ध करा म्हटलं की केलं आणि सीतामाई पाहिलंच नाही. आपल्याला सीतामाईचं दर्शन घ्यायचं, पण आपलं हे प्रपोजल मांडेल कोण देवाच्या पुढे? आहे ना आपल्यातले बुद्धिमताम वरिष्ठ हनुमंतराय आहे ना. हनुमंतरायाकडे गेले, हनुमंतराया आम्हाला आईसाहेबांचं दर्शन घ्यायचं. हनुमंतराय सांगता, गोळ्या संपल्या काय रे तुमच्या? आईसाहेबांचं, अरे आईसाहेबांचं आपण युद्ध केलं, दर्शन घेतलं ना. अहो नाही ना हनुमंतराया, नाही घेतलं दर्शन. युद्ध करा म्हटलं की केलं, मोर्चाला चला मग चालले, पण काय झालं काय नाही आम्हाला मागे काहीच माहिती नाही. तसं युद्ध करा म्हटलं की केलं, तसं आम्हाला आईसाहेबांचं दर्शन घ्यायचं आहे. असं बरं, एक काम करा, उद्या सकाळी सर्वांनी स्नान संध्या आटोपून आणि व्यवस्थित लाईन मध्ये उभे राहा. कारण गोंधळ करायचा, गडबड करायची, कारण आपण बोलू जाणू कोण आहोत तिकडचं सांगतो. हनुमंतराय माकडांना सांगतात आपण बोलून चालून कोण वानर आहोत, आहे का नाही. मग लाईन मध्ये शिस्तीत उभं राहायचं. सकाळी सकाळी सर्व शिस्तीत उभे आहे. रामप्रभूचं दर्शन घेतलं. माकड रामप्रभूकडे, वा काय रूप आहे, वा काय रूप आहे, रूप पाहता डोळसू सुंदर पाहता गोप, काय देव आहे, काय देव, वा वा भाग गेला शिन गेला तुझं पाहता विठ्ठला, काय देवाचं रूप आहे. देवाच्या पाठीमागे जायचे, निरखून पाहायचे, वा काय देव आहे, काय देव आहे, भाग गेला. खरोखर आनंद वाटला. सीतामाईकडे आले, पायावर डोकं ठेवलं, सीतामाईकडे पाहिले आणि माग गेले, निरखून पाहिलं, तोंडच पडलं, चेहराच पडला. वाकडं तिकडं नाक केलं, डोळे मोडले, शेपटी हलवली, पुढे आले.
प्रत्येक माकडाचं आहे. राम प्रभूकडे पाहिलं का प्रसन्न होतात, सीतामाईकडे पाहिलं का नाराज होतात, इकडे येऊन बडबड करतात. हे लक्ष्मणजीने जाणलं. कारण लक्षाच्या ठिकाणी ज्यांचं मन त्यांना म्हणावं माझ्याकडे पहा. लक्षाच्या ठिकाणी ज्यांचं मन त्यांना म्हणावं लक्ष्मण. लक्ष्मणजीने जाणलं. कारण लक्ष्मणजी म्हणजे जशाच तसे होते बा. आता जशाच तसे लक्ष्मणजी आणि ते जाणलं. आणि लक्ष्मणजी माकडाला बोलवतो, ए इकडे रे. म्हणे काय, राम प्रभूकडे पाहिलं का प्रसन्न होतात, सीतामाईकडे पाहिलं का नाराज होतात, इकडून बडबड करतात, सांगा लवकर असं का करतात, नाही तर मारेनच तुम्हाला. माकड नाही हो तसं काही नाही तसं काही नाही. लक्ष्मणजी अरे सांगा लवकर असं का, देवाकडे पाहिलं का प्रसन्न होतात, सीतामाईकडे पाहिलं का नाराज होतात, इकडे येऊन बडबड करतात, सांगा लवकर नाही तर मारेल. आता लक्ष्मणजी स्वभाव माहिती असल्यामुळे ते माकड घाबरू लागले. लक्ष्मणजी मारणार असाल तर सांगतो बा. हो सांगा मग लवकर. नाही अरे नाही मारणार सांगा. नाही नक्की मारणार नाही. 9:30च्या पुढे गेल्यावर भरोसा नाही, पटकन सांगा. 10:30च्या पुढे सांगा पटकन. मग ते माकडं सांगू लागलं, लक्ष्मणजी रामलाला फार सुंदर रामप्रभू फार सुंदर. सीतामाई अजिबात सुंदर नाही. लक्ष्मणजी सांगता का डोक्यावर पडले काय रे, जगातली सर्व सुंदरता माझ्या आई साहेबांच्या चरणावर लोळून घेते आणि तुम्ही सांगता सीतामाई सुंदर नाही, तुम्हाला आवडत नाही, काय कारण आहे. ते माकड सांगता अरे नाही मारणार बाबा, हो सांगा पटकन. मग माकडाने दिलेले उत्तर लक्षात ठेवा. माकड सांगता रामलाला फार सुंदर आहे, आम्हाला आवडतात, सीतामाई अजिबात आवडत नाही, त्याचं कारण काय. तर माकड सांगताय राम प्रभू फार सुंदर आहे, सीतामाई आवडत नाही, त्याचं कारण एवढी मोठी सीतामाई पण तिला एवढी सुद्धा शेपूट नाही म्हणून आम्हाला आवडत नाही. विठ्ठल माकडांना सीतामाई का आवडत नाही, शेपटी नाही म्हणून आवडत नाही. राम प्रभू आवडतात. राम प्रभूला केवढी शेपूट होती का, तरी माकडांना आवडत होते. त्याचं कारण काय, माकडांचं राम प्रभूवर निस्सीम प्रेम होतं. जिथं निस्सीम प्रेम असतं, खरं प्रेम असतं, तिथं रूपाकडे डोळे झाक केली जाते. तसं तुकोबरायांचा पांडुरंग परमात्म्यावर निस्सीम प्रेम असल्यामुळे देवाचा काळा रंग तुकोबराने दिसत नाही. तुकोबराय सांगतात तो देव सुंदरच आहे. विठ्ठल अवगुणाकडे डोळे झाक केले जाते खरं प्रेम असेल तर. शेतातून दिवसभर काम करून तो बिचारा घरी आला, चप्पल काढली दारातून, क्वाटवर येऊन बसला. त्याची एकच अपेक्षा काय, आपल्या पत्नीने पाणी द्यावं आणि पाणी दिलं की नंतर काय द्यावं, 2-3 शिव्या द्याव्या, काय द्यावं बोला ना, मग असं तर बोला, चहा द्यावा, एक अपेक्षा. तो क्वाटवर येऊन बसला. पण ती एवढी हुशार होती, आपल्या छोट्याच्या बाळाला मांडीवर घेतलेली, किचन जवळ बसलेली, हा तिच्याकडे पाहतो, थकून आलेला, घामाच्या धारा लागलेला, तिने पाणी द्यावं अपेक्षा करतोय. पण ती त्याच्याकडे पाहते, क्वाटवर बसलेल्या नवऱ्याकडं, आणि बाळाला सांगते, बाळा बोल, पप्पा गाढव आहे. बरं या बाया एवढ्या हुशार असतात ना, नवऱ्याचा वरचा राग काढायचा असेल ना डायरेक्ट काढत नाही. त्यांना माहिती नवऱ्यावर डायरेक्ट राग काढतात. इनडायरेक्टली इंटिमेशन, अप्रत्यक्ष राग काढ, फॉरवर्ड कॉल. कसा असं बोलतात, भांडण झाला नवरा बायकोचा का बाया भांडे आपटतात. आहे का मितावलेला, आपटतात ना. हो खरं आहे. मग भांडे का आपटतात, त्याचं कारण राग आल्यावर त्याला तर काय आपटू शकत नाही, मग त्याचं नाव भांड्यावर असतात म्हणून भांड्यावर राग काढतात. विठ्ठल कामच अवघड आहे. जर काही बोलायचं असेल ना, तो बिचारा संध्याकाळी जेवण करतो, जेवण केला का कुठेतरी एखाद्या दुकानावर उभा राहतो, मित्रांच्या मंदिराजवळ टपरीवर 2-5 मिनिट बसतो, गप्पा मारतो, घरी येतो. त्याचा घरात पाय की दारात पाय तिलगत, का रे बाळ्या आला का गाव हिंडून. आता ते बाळ 5 वर्षाचं नाही, 2 वर्षाचं नाही, उमरा ओलांडत नाही, पण बोलायचं कसं असतं, आला का बाळ्या गाव हिंडून. विठ्ठल अशी अवस्था. ती त्या पोराला सांगते, बाळा बोल, पप्पा गाढव आहे. आता मी आपल्याला विचारतो, आईने मुलाला हे शिकवावं का की बापाला गाढव म्हणावं, हे शिकवावं का. नाही, आईने शिकवू नये. आणि बापाला मुलाने गाढव म्हणणं योग्य आहे का अयोग्य आहे, अयोग्य आहे. बापाला मुलाने गाढव म्हणणं गुण आहे का अवगुण आहे, अवगुण आहे, वाईट आहे. मुलाने बापाला गाढव म्हणू नये. पण आई सांगते, बोल बाळ्या, पप्पा गाढव आहे. आणि ती बाळ बापाकडे पाहतं, आईच्या मांडीवर बसलेलं बापाकडे पाहतं, बोलतं पप्पा गाढव आहे. बोबड तोत्र्या शब्दात बोललं, ते शब्द बापाच्या कानावर गेले. दिवसभर थकलेला बापाचा थकवा विसरतो, बाळाचे शब्द कानावर पडल्यावर तो खदखदून हसतो. कारण एवढा गाढव मुलाच्या प्रेमाने. ऐक नाही, मुलाने बापाला गाढव म्हणणं अवगुण आहे, पण तरीही मुलाचा तो अवगुण बापाला दिसत नाही. गाढव म्हटला मुलगा तरी बाप खदखदून हसतो, कारण बापाचं मुलावर
प्रेम आहे. जिथं निस्सीम प्रेम असतं, खरं प्रेम असतं, तिथं अवगुणाकडे पाहिलं जात नाही, डोळे झाक केले जाते. तसं चोरी करणं देवाचा अवगुण आहे, पण तुकोबरायांचं निस्सीम प्रेम असल्यामुळे तुकोबराय सांगतात तो देव सुंदरच आहे. विठ्ठल विठ्ठल आलं इथपर्यंत सुंदर ते ध्यान. देव सुंदर आहे. आता शेवट सांगतो, शेवटचा मुद्दा. आता 5 मिनिटाच्या पुढे जात नाही. देव सुंदर आहे मान्य, पण कोणता देव सुंदर आहे हो? कोणता देव सुंदर आहे बघा. हे 4 चरण आपल्याला पाठ आहे. या 4 चरणामध्ये प्रत्यक्ष कोणत्याच देवाचं नाव आलं नाही. मग पांडुरंग सुंदर कशावरून? आपण 4ही चरण बोला. मी पूर्वार्ध बोलतो, आपण सर्वांनी उत्तरार्ध बोला. सर्वांनी बोला. बोला सुंदर ते ध्यान. करकटावरी तुळसी हार गळा, आवडे निरंतर मकर कुंडले, कंठे कौस्तुभमणी, तुका म्हणे माझे पाहिन श्रीमुख. सांगा कोणत्या देवाचं नाव आलं? 4ही चरण गेले, पण एकही प्रत्यक्ष देवाचं नाव जर आलं नाही तर हा पांडुरंग सुंदर आहे. हे कशावरून? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाव नाही तो पांडुरंग सुंदर आहे. कशावरून? त्याचं कारण एकच आहे, वर्णनावरून तो पांडुरंगच आहे. अजून समजून सांगू का? घरून येताना महाराज, पाटील महाराज येताना 4-5 फोटो घेऊन आलोय मी. किती आणले फोटो? 4-5 फोटो आणले. दाखवावं मितावलीकरांना, आणि आपल्या विकायला नाही आणले, घेऊन जावा घरी, फक्त दाखवण्यासाठी आणले. तुम्हाला दाखवतो, तुम्ही ओळखायचा हा फोटो कोणता आहे. माझे फोटो मी घरी घेऊन जाणार. आलं लक्षात? ओळखणार का? सर्व ओळखणार. आता समजा हा फोटो तुमच्या समोर धरला, कीर्तनापुरता दिसला का? तर हो म्हणा. दिसला फोटो? बोला. दिसला? मागे दिसला? होकार द्या. दिसला? दिसला. या फोटोमध्ये एक देवता आहे. ती देवता उभी आहे, तिला 3 शिर आहे, हातामध्ये कमंडल आहे, रुद्राक्ष घातलेला आहे, भस्म लावलेला आहे, पाठीमागे गाय आहे आणि जवळ 2-3 कुत्रे आहे. बोला कोणती देवता आहे? बोला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वा. दुसरा फोटो आपल्या समोर धरतो. दिसला का फोटो? बोला. होकार द्या. दिसला का? मागे आवाज येत नाही. दिसला का? दिसला. या फोटोमध्ये एक देवता आहे, ती नंदीवर बसलेली आहे. गळ्यामध्ये सर्प आहे, अजगर सर्प आहे. डोक्यावर चंद्राची आणि कोर आहे, आणि गंगेची धार आहे. हो. रुद्राक्षाचे हार घातलेले आहे, भस्म लावलेला आहे, व्याघ्रांबर नेसलेला आहे, त्रिशूळ डमरू हातात आहे. अशी देवता कोणती? बोला. फोटो कोणता आहे? महादेव. ऐक नाही, भगवान शंकर. तिसरा फोटो आपल्या समोर होतो. दिसला का? बोला. दिसला का? बोला. पटकन बोला. दिसला. सांगा कोणता आहे? बर चला. दिसला फोटो. या फोटोमध्ये एक देवता आहे, ती वाघावर बसलेली आहे, पायाखाली राक्षस आहे, डोळे मोठे केले, लाल डोळे केलेले आहे, मळवट भरलेला कुंकवाचा, केस मोकळे सोडलेले, नऊवारी पातळ नेसलेली आहे, बांगड्या घातलेल्या आहे, हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहे. अशी देवता कोणती? बोला. कोणता फोटो आहे? कालिका माता. कोणता? दुर्गा माता, कालिका माता. हुशार मंडळी आहे. आता पुढचा फोटो आपल्या समोर धरतो. दिसला का फोटो? पटकन बोला. दिसला? दिसला. या फोटोमध्ये सुद्धा देवी आहे, तिने विठ्ठल केलेली आहे आणि मॅक्शी घातलेली आहे. नको ती देवी काय करायची आपल्या कीर्तन? जाऊ द्या. फ्लॉप सोडा. दुसरा फोटो घ्या. दिसला फोटो? पुढचा फोटो दिसला? पुढचा होकार द्या. दिसला? या फोटोमध्ये एक देवता आहे, ती विटेवर समचरणाने उभी आहे, पितांबर नेसलेला आहे, कंबरेवर हात ठेवलेले आहे, तुळशीचे हार गळ्यात आहे, मकराकार कुंडल आहे, अजून कंठी कौस्तुभ मणी आहे, नासाग्र दृष्टी आहे, आणि महादेवाचे पिंड मस्तकावर आहे. असा फोटो कोणता? बोला. बोला. कोणता फोटो आहे? पांडुरंग परमात्मा. फोटो आहे का? नाही, फक्त वर्णन केलं. यावरून आपण म्हटलं हा विठ्ठल, हा पांडुरंग परमात्मा आहे. तसं या अभंगामध्ये तुकोबरायाने पूर्ण वर्णन केलं. यावरून तो पांडुरंग परमात्मा आहे. ना आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख जर हवं असेल तर मानवी देहाला येण्याची सफलता करून घ्यायची असेल, सिद्धता करून घ्यायची असेल, आपल्या वाट्याला आले स्वकर्म करा, संसारही करा, पण आपण ध्येय त्या पांडुरंगाला पाहण्याचं ठेवा. त्याला पहा, जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. अभंगाच्या शेवटच्या चरण. तुका मन सोपे माझे तुका मन माझे आहे सर्व भूत. तुका मन माझे हेची सर्व सुख. 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 तुका मन माझे हेची सर्व
माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान. तो विटेवर असलेला देव ज्याच्या साधनेसाठी आपण या धर्ममंडपमध्ये आलो, संसार सोडून आलो, त्या परमात्मा तो दिसतो कसा याचं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न केला. एका शब्दाचं चिंतन आपण केलं. तुकोबराय सांगतात तो देव सुंदर आहे. या पदावर आपण थांबलो. आपली वेळ संपुष्टात आली. भविष्यात कधी योग आलाच, भविष्यात कधी, मी असं नोट करून ठेवत नाही किंवा बुकिंगही करून ठेवत नाही, पण भविष्यात योग आला तर पुढचं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करू. मुद्दे आहे तो पांडुरंग परमात्मा विटेवर आला, पण कोणामुळे आला, तो आला तो कुठून आला, आला तो कसा आला, आला तो कुणाबरोबर आला, आला तो कशासाठी आला, आणि आला तो येऊन करतो काय, या मुद्द्यांचा आपण राहिलेला विचार करण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा त्याच भगवान पांडुरंग परमात्माच्या चरणारविंदी, साधू संतांच्या चरणारविंदी, माझे गुरुवर्य मोठे बाबा असेल, नथुसिंग बाबा असेल, आदी करून सर्व गुरुवर्यांच्या चरणारविंदी समर्पण करून सेवेला पूर्वविराम. या मितावली ग्रामस्थांच्या तुमच्या सर्वांच्या भाविकांच्या दर्शनाचा योग आमचे परमस्नेह आदरणीय हरिभक्तपरायण ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू आपले आणि विश्वनाथजी महाराज यांच्या संपर्कामुळे सेवा करण्याचा योग आला. महाराज आम्ही सर्वजण बाबांच्या सप्ताहामध्ये होतो तेव्हा महाराजांचे आपले पंढरीनाथ महाराज भिवंडीला आम्ही आणि बरेच वर्ष एकत्र कार्यक्रमाला होतो. भिवंडीला आपण भेट व्हायची तेव्हा महाराज आणि आपण सर्व मृदंग वादक असेल, सर्व आपण गायक महाराज मंडळी, मला नाव अशक्य घेणं अशक्य आहे, तेव्हा ही सर्व भजनी मंडळ आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि आनंदाने ही सेवा पार पडतायत. एक 12 वर्ष तपपूर्ती सोहळा आहे. खूप आनंद आहे, तेवढाच उत्साह चेहऱ्यावर आहे. चेहऱ्यावर पाहिल्यानंतर असं वाटतं बळच हाणून मारून पाठवलेलं नाही, जा घरी काय झोपता, जाऊन बसता मंडपमध्ये, तसे काही दिसत नाही. प्रसन्नतेने आलेला आहात तेव्हा खूप आनंद वाटला. परमात्मा करू, कंठात प्राण आहे तोपर्यंत भगवान परमात्मा सर्वांच्याकडून भगवत साधना करून घेऊ आणि सर्व आपण सुखाची अनुयायी बनवू ही अपेक्षा व्यक्त करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. माझ्याबरोबर आमचे